संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवे घाटाच्या पायथ्याशी पोहोचली आहे। डोळ्यांचं पारणं फेडणारी दृश्य आहेत। वारकऱ्यांचा अथांग सागर, डोक्यावर तुळशी वृंदावन, टाळ मृदंगांचा गजर आणि ज्ञानोबा माऊली तुकारामांचा जयघोष या ठिकाणी अनुभवायला मिळतोय। दिवे घाटाचा हा सगळ्यात असा कठीण टप्पा मानला जातो। त्यानंतर ज्ञानोबा माऊलींची पालखी आज सासवडमध्ये मुक्कामी असेल। तर ही थेट दृश्य आपण पाहतो। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सध्या दिवे घाटाच्या पायथ्याशी। संत ज्ञानोबा माऊलींची पालखी आता दिवे घाटाच्या पायथ्याशी ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले वारकरी या वारी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात आणि त्यानंतर दिवे घाट चढणं हा तसा कठीण असा हा घाट आहे। हा संपूर्ण घाट चढून एक चैतन्यमय वातावरण या ठिकाणी तयार झालेलं असतं आणि तीच माऊली, तीच श्रद्धा आणि विठुनामाच्या गजरामध्ये हे वारकरी इथून हा घाट पार करत असतात। ठाण्यामध्ये राम मंदिर दान चोरी प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं रामरक्षा आंदोलन करण्यात आलं। राजन विचारेंच्या नेतृत्वामध्ये रामरक्षा आणि महाआरतीचं आयोजन करण्यात आलंय।